नमस्कार. मी गजानन काळबांडे कृषी सेवा केंद्र वाशिम. आज आपण हळदीचा जो शेवटचा टप्पा आहे, जवळपास 40-45 दिवस जे काही नियोजन करणे आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्व शेतकरी बांधवांना मेसेज देत आहे की जवळपास हळदीला आता 170 दिवसापर्यंत पूर्ण झालेले आहेत. तर बरेचसे शेतकरी बांधव आपल्या शेतात बघत असतील, मागच्या 20 दिवसापासून काही भागात आपल्याला कणसड असेल, करपा असेल, खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या कुठल्या हळदीच्या प्लॉटला एकदम चांगले आणि दर्जेदार मायक्रोन्यूट्रंट आपण दिलेले असतील, NPK असेल, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, बोरॉन, झिंक, मॉलिब्डेनम, सोबतच मॅग्नीज, सल्फर, सिलिकॉन, हे जे अन्नद्रव्य असतात, हे अन्नद्रव्य ज्यांनी चांगल्या दर्जेदार कंपनीचे दिले, तर जवळपास 70व्या दिवशी आपण इथं बघू शकता की पानात जे अन्नद्रव्य येतं एकदम हिरवेगार आणि कुठेही आपल्याला करपा वगैरे जास्त प्रमाणात दिसत नाही. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की सुरुवातीला येण्या अगोदर ज्याही शेतकरी बांधवांनी ब्लू कॉपर असेल, मास्टर क्रॉप असेल, याची ड्रेंचिंग केली असेल, त्या ठिकाणी तुम्हाला थोडा बहुत कमी प्रमाणात करपा दिसेल, प्लॉटही एकदम हिरवेगार दिसत असतील. तर यानंतरचं जे काही नियोजन आहे, तर सर्व शेतकरी बांधवांनी एक लक्षात ठेवा की हळदीला 0050 म्हणजे पोटॅशची अत्यंत गरज असते. ही गरज फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, ती म्हणजे जमिनीतील जे माल आहे, कांडी आहे, ही जास्तीत जास्त पोसणे किंवा माल ठोकर होणे यासाठी आपण नियोजित करतो. यासाठी जो एकरी प्रमाण असते हे 25 किलोचं राहतं. पण यामध्ये देतेवेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्या कंपनीचं देणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच माल फुगवण्यासाठी आपण जिब्रॅलिक ॲसिड, जे की 25 ग्रॅम प्रति एकर किंवा 20 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात जर दिलं, तर निश्चितच काय होईल की मालही चांगल्या पद्धतीनं पोषणार आहे. सोबत ज्या शेतकरी बांधवांनी मॅग्नेशियम दिलेलं नसेल आणि उशिरा लागवड केलेली असेल, त्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मॅग्नेशियमची एक मात्रा मायक्रोन्यूट्रन सोबत देणं अत्यंत गरजेची आहे. सोबत आपल्याला जे काही फवारणी असेल, लेट किंवा उशिरा ज्या शेतकरी बांधवांनी लागवड केल्या असतील, त्या शेतकऱ्यांना एखादी फवारणीची गरज पडेल, अन्यथा फवारणी करण्याची गरज नाही. ज्या कुठल्या शेतात तुम्ही जास्त प्रमाणात पाणी देत असाल, तर पाण्याचं थोडं नियोजन आपल्याला व्यवस्थित करणं आहे. एक दिवस पाणी दिलं, 4-8 दिवस त्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, नाही तर कंटिन्युअस आपण त्या ठिकाणी जर पाणी जर दिलं तर परतही सड होऊ शकते. हा एक मेसेज आपण लक्षात ठेवा. आपल्याला हळद पिकाचा येणाऱ्या वर्षी असेल, यानंतर जे काही नियोजन असेल राहिलेल्या दिवसाचं, याबद्दल कुठेही काही अडचण जर आल्यास माझा मोबाईल नंबर आहे 90 49 249 101. या नंबरवरती संपर्क साधून आपण बिंदास मार्गदर्शन मिळू शकता. धन्यवाद.